बातमी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची। लातूरातून उद्धव ठाकरेंनी दौरा सुरू केलाय। पूर आल्याच्या 3 दिवसांनी उद्धव ठाकरेंचा हा दौरा। उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी लातूरमध्ये पोहोचले। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांच्याकडून। अजय, लातूरमधून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे, काय माहिती? आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या 10 ते 12 दिवसांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे तब्बल 3,68,889 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये 6 व्यक्तींचा जिल्ह्यामध्ये मृत्यू झालाय। आतापर्यंत 210 जनावरे दगावली तर जवळपास 1100-1200 घरांची पडझड झालेली आहे। त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यातला बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झालाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूरच्या काडगाव आणि तांदुळवाडी या परिसरामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि त्यांनी शेतकऱ्यांना एवढंच आश्वस्त केलंय की आम्ही सरकारकडे ही तुमचा आवाज त्या ठिकाणी मांडतोय, तुमच्या घरानं मांडतोय, तुमचं दुःख मांडतोय, तुम्ही मात्र कुठल्याही चुकीचं पाऊल उचलू नका, धीर धरा थोडंसं। येणाऱ्या काळामध्ये दसरा आणि दिवाळीचा सण गोड होईल यासाठी विरोधी पक्ष म्हणून आणि आमची जबाबदारी म्हणून आम्ही सरकारकडे ही मागणी करणार आहोत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा कुठलंही चुकीचं पाऊल उचललं असे एक प्रकारचं आश्वासन या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी दिलंय। आज उद्धव ठाकरे लातूर मधून धाराशीच्या दिशेने मार्गस्थ झाले, त्यावेळी त्यांनी या ठिकाणी थांबून शेतकऱ्यांना संवाद साधला आणि या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। अजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।